वेकोली वणी क्षेत्रातील पैनगंगा, मुंगोली आणि कोलगाव खाणींतील कोळसा वाहतुकीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असून धुळीच्या प्रदूषणामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे। वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने केवळ आश्वासने दिली, पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही। त्यामुळे आता आरपारची लढाई लढण्यासाठी 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून खांदला फाटा येथे बेमुदत कोळसा वाहतूक रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी दिला आहे। कोळसा वाहतुकीमुळे उडणारी धूळ शेतातील पिकांवर, फुलांवर आणि पानांवर साचत आहे। यामुळे 2023 ते 24, 2024 ते 25 आणि चालू 2025 ते 26 अशा सलग 3 हंगामांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या आंदोलनावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते, मात्र अद्याप पीक सर्वेक्षणाची तसदीही घेण्यात आली नाही। शासनाच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। धुळीमुळे केवळ पिकांचेच नुकसान होत नसून परिसरातील चारा आणि वैरणही दूषित झाली आहे। हे काळे पडलेले गवत खाल्ल्यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे। सोबतच रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत। या सर्व बाबींची वेकोली प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आंदोलकांच्या 5 प्रमुख मागण्या: पीक भरपाई, 3ही हंगामांचे सर्वेक्षण करून बाजारभावाप्रमाणे एकरी नुकसान भरपाई द्यावी। 2. आरोग्य तपासणी, बाधित गावांतील नागरिक व पशुधनाची मोफत आरोग्य तपासणी व उपचार व्हावेत। 3. चाऱ्याचा पुरवठा, दूषित चाऱ्यामुळे शेतकऱ्यांना वेकोलीने शुद्ध चाऱ्याचा पुरवठा करावा। 4. रस्ते नूतनीकरण, शिरपूर ते आबई फाटा शिंदोला या नादुरुस्त राज्यमार्गाचे तातडीने नूतनीकरण व्हावे। 5. रस्ते दुरुस्ती, आबई फाटा ते ढाकोरी बोरी कोरपना मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी। न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही। कुर्ली, आबई, बोरगाव, खांदला, शिरपूर आणि चारगाव परिसरातील सरपंचांनी व बाधित शेतकऱ्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात न्याय पडत नाही आणि वेकोली प्रशासन ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत कोळसा वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा निर्धार विजय पिदुरकर यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे।